रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला त्यांनी दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर आपली सहमती दर्शवायची आहे। तर ही सहमती कशी दर्शवायची आणि ईमेल कसा करायचा महाफॉरेस्ट नागपूर सर्कलला, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागपूर वनवृत्तातील वनरक्षक पदाकरिता धाव चाचणी रिशेड्यूल म्हणजे पुनश्च होणार आहे। 21 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये धाव चाचणी आयोजित करण्यात आलेली होती, परंतु 21 फेब्रुवारी 2024 रोजी तांत्रिक कारणामुळे धाव चाचणीच्या बॅचेस नियोजित वेळेत सुरू करणे शक्य झाले नाही। त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी जे उमेदवार पुनश्च धाव चाचणीत सहभागी होण्यास इच्छुक आहेत अशा उमेदवारांनी 1 मार्च 2024 रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला त्यांनी दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर आपली सहमती दर्शवायची आहे। तर ही सहमती कशी दर्शवायची आणि ईमेल कसा करायचा महाफॉरेस्टच्या नागपूर सर्कलला, तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपण शेवटपर्यंत बघायचा आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तरच आपल्याला ईमेल कसा करायचा आहे याबद्दलची माहिती मिळणार आहे। आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा। चला मग बघूया, त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार आपण माहिती घेऊया। दिनांक 21 फेब्रुवारी व 22 फेब्रुवारी रोजीचे जे उमेदवार पुनश्च धाव चाचणी म्हणजे आपल्याला पुन्हा धाव चाचणीमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांनी सहमती नोंदविणे अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे। जे विद्यार्थी सहमती नोंदवतील अशाच विद्यार्थ्यांची धाव चाचणी दिनांक 4 मार्च 2024 रोजी घेण्यात येणार आहे। दिनांक 2 मार्च नंतर प्राप्त होणाऱ्या ईमेल बाबत कुठलाही विचार केला जाणार नाही। धाव चाचणीस येताना आपल्याला ऑनलाईन परीक्षेचे ओळखपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे। जे महिला किंवा पुरुष उमेदवार सुधारित धाव चाचणीत सहभागी होऊन धाव चाचणी पूर्ण करतील त्यांचा सुधारित धाव चाचणी पूर्ण केल्याचा वेळ अंतिम निकालासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। दिनांक 21 फेब्रुवारी आणि 22 फेब्रुवारी या दिवशीचे धाव चाचणीच्या वेळेचा विचार केला जाणार नाहीये। म्हणजे आपण जर 21 आणि 22 फेब्रुवारीला ही दिलेली असेल आणि आपण पुनश्च एकदा ऍप्लिकेशन केलं असेल की आम्ही धाव चाचणीसाठी इच्छुक आहोत, तर ते नवीन म्हणजे तुम्ही 4 मार्चला जेव्हा धाव चाचणी देताल तर त्यावेळेसचे मार्क आपले गृहीत धरले जाणार आहेत, मागील मार्क काउंट केले जाणार नाही। अशा आशयाचे बंधपत्र देणे उमेदवाराला आवश्यक राहील। असे उमेदवार म्हणजे ज्यांनी 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी धाव चाचणी पूर्ण केलेली आहे आणि त्यांना पुनश्च धाव चाचणी म्हणजे गुण जर चांगले आले असतील तर आपण धाव चाचणी देण्याची काही गरज नाही। मग तुमचे तेच गुण आपल्याला टोटल गुण मध्ये म्हणजे लेखी आणि मैदानी चाचणीच्या गुणांमध्ये ऍड होऊन आपले पूर्ण गुण बघायला मिळतील। 23 ते 26 या कालावधीमध्ये धाव चाचणीचा कार्यक्रम विहित वेळेत पार पडला असल्याने ज्या विद्यार्थ्यांनी 23 ते 26 या तारखेदरम्यान मैदानी चाचणी दिलेली आहे अशा महिला आणि पुरुष उमेदवारांना सुधारित धाव चाचणी कार्यक्रमात भाग घेता येणार नाही। म्हणजे दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आणि 26 फेब्रुवारी 2024 रोजी जर आपण धाव चाचणी दिलेली असेल तर अशा उमेदवारांना सुधारित धाव चाचणी कार्यक्रमात भाग घेता येणार नाही। त्यानंतर 5वी सूचना दिलेली आहे। 21 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत महिला पुरुष उमेदवार धाव चाचणी करिता गैरहजर होते अशा उमेदवारांना सुधारित धाव चाचणीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात येत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर काही कारणामुळे 21 ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये महिला किंवा पुरुष कोणीही उमेदवार असा आपण जर गैरहजर राहिला असताल धाव चाचणी करता तर आपल्यासाठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे। या संधीचं सोनं कसं करायचं ते आपल्या हातात आहे। यासाठी आपल्याला दिनांक 1 मार्च 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी दिलेल्या ईमेलवर आपल्याला कळवायचं आहे आणि आपल्याला ईमेल सोबत काय काय डॉक्युमेंट जोडायचे आहेत याबद्दलची माहिती आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे मिळणार आहे। त्यामुळे आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। आपल्याला दिनांक 4 मार्च 2024 रोजी घेण्यात येणाऱ्या धाव चाचणीस येताना ऑनलाईन परीक्षेचे ओळखपत्र तसेच विभागाने दिलेले पात्र प्रमाणपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे। 7वी सूचना आपल्यासाठी महत्त्वाची आहे। उमेदवाराने ईमेल करताना आपले नाव, गुणवत्ता क्रमांक,
चेस्ट क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे। हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण जेव्हा आता ईमेल तुम्हाला करून दाखवणार आहोत फॉरेस्ट गार्डचा रिक्रुटमेंट 2023 नागपूर सर्कल @gmail.com या ईमेलवर आपल्याला अचूक म्हणजे कुठलीही चूक न करता आपल्याला ईमेल सादर करायचा आहे। चला मग आपण या सूचना वाचून घ्यायच्या आहेत। याची PDF तुम्हाला mahaforest.gov.in या साइटवर मिळणार आहे। तसेच ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला PDF मिळणार आहे। त्यावरील सर्व सूचना वाचून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला धाव चाचणीचे स्थळही त्या PDF मध्ये देण्यात आलेले आहे। चला मग आता पुढची प्रोसेस बघूया। आपल्याला ईमेल कसा करायचा, त्यासाठी आपल्याला ज्या उमेदवारांना पुनश्च धाव चाचणी द्यायची आहे त्यांनी recruitment2023.nagpurcircle@gmail.com हा ईमेल कॉपी करून घ्यायचा आहे। आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहे। तसेच टेलिग्राम चॅनलवर आपल्याला हा ईमेल मिळणार आहे। हा ईमेल कॉपी केल्यानंतर आपल्याला आपले जीमेल ॲप ओपन करायचे आहे। ते ॲप ओपन केल्यानंतर कंपोज या ठिकाणी क्लिक करून आपल्याला त्यांचा ईमेल ॲड्रेस पेस्ट करायचा आहे आणि त्यांनी दिलेल्या सूचना काय आहेत त्या एकदा बघून घ्यायच्या आहेत। उमेदवाराने ईमेल करताना आपले नाव, त्यानंतर गुणवत्ता क्रमांक, चेस्ट क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे। अशा पद्धतीने आपण सब्जेक्ट टाकू शकता। त्यानंतर आपली पूर्ण माहिती भरायची आहे त्यांनी सांगितलेली। आपले नाव टाकायचे आहे। या ठिकाणी आपले पूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर काय मागितली आहे माहिती, गुणवत्ता क्रमांक, मेरिट लिस्ट नंबर टाकून घ्यायचा आहे। 21 फेब्रुवारी रोजी आपली झालेली परीक्षा, त्यामध्ये आपल्याला चेस्ट क्रमांक दिलेले होते, तो पण टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपली ही सर्व माहिती भरायची आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण पूर्ण मेसेज टाइप करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेंड बटनवर क्लिक करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण आणखी एक गोष्ट ऍड करू शकता, ती म्हणजे आपला कॉन्टॅक्ट नंबर। यामध्ये आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर पण ऍड करून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल ईमेल करताना तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये कमेंट करून विचारू शकता। तसेच आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण मेसेज करू शकता। अडचण आली असेल तर आपण त्याचे सोल्युशन नक्कीच देऊ। अशाच नवनवीन अपडेटसाठी ॲग्रीकट्टा YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।